तर हे क्वेश्चन कशाचा आहे? डिफरन्शियल ब्लॉक पुल्ली किंवा डिफरन्शियल पुल्ली ब्लॉक, आणि ते पण कोणत्या टाईपचा आहे? वेस्टर्न टाईप. ठीक आहे. तर याच्यामध्ये वेस्टर्न डिफरन्शियल पुल्ली ब्लॉक इज यूज टू लिफ्ट अ लोड. आता तुम्हाला माहिती आहे लोडला कशाने देतो आपण? कशा डिनोट करतो लोडला? डब्ल्यू न. कशा द्यायचं? डब्ल्यू. किती आहे? 8 किलो न्यूटन आहे. 8 किलो न्यूटन. याचा अर्थ 8000 न्यूटन. 1000 ने मल्टिप्लाय करायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डायमीटर ऑफ पुल्लीज आर. पुल्ली दिलेले आहेत, दोन पुल्लीज आहेत, एक बिगर आहे एक स्मॉलर आहे. तर इथं डायमीटर ऑफ बिगर पुल्ली त्याला आपण कशाने डिनोट करतो? D1. ठीक आहे. किती येते? 26 सेंटीमीटर. करेक्ट. 26 सेंटीमीटर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डायमीटर ऑफ स्मॉलर पुल्ली. किती? D2 इक्वल्स टू 24 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलंय तुम्हाला अजून? एफर्ट. हा, म्हणजे कॅल्क्युलेट एफर्ट म्हणला. आता एफर्ट कशात देतो आपण? डिनोट करतो पी न. तिला काय म्हणायचं? एफर्ट. अँड अजून काय? इफिशियन्सी दिलेला आहे. किती? 45%. लोड लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणला. आता लोड कशाने देतो आपण? डब्ल्यू न देतो. ठीक आहे. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. ठीक आहे. तर हा पॅरामीटर कॅल्क्युलेट करा. याला काय म्हणतो आपण? लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. आता इथं तुम्हाला कॅपिटल डी ची किंमत दिला असेल बघा, चेक करा जरा क्वेश्चन मध्ये, बघा चेक करा. हा, तर इथं कॅपिटल डी ची किंमत दिलेली नाही. ओके. तर या केसमध्ये तुम्हाला या बिगर पुलीलाच काय कन्सिडर करायचं? तुम्हाला कॅपिटल डी म्हणून कन्सिडर करायचं. जे मोठं आहे त्याला कॅपिटल डी म्हणून कन्सिडर. तर हे फॉर असं लिहायचं. आता सोल्युशन मध्ये फॉर वेस्टर्न्स कोणता पुली आहे? डिफरन्शियल डिफरन्शियल पुल्ली. त्याच्यासाठी पहिले फर्स्ट काय काढतो आपण? सगळ्यात इम्पॉर्टंट वेलॉसिटी रेशो. ठीक आहे. तर वेलॉसिटी रेशो बघा, या केस मध्ये मी लिहून ठेवलेले फॉर्म्युलेज बघा. काय? 2D डिवायडेड बाय D1 मायनस 2D डिवाइड बाय D1 मायनस D2. या वेस्टर्न्स मध्ये काय करायचं? याला डी द्यायचं आणि ना स्मॉल डी म्हणून कन्सिडर करायचं. लक्षात आलं? वेस्टर्न टाईप. कारण की आपल्याकडं स्मॉलर बिगलच्या फॉर्म मध्ये नाही, स्मॉलर आणि बिगरच्या फॉर्म मध्ये नाही. डायरेक्टली कॅपिटल डी आणि स्मॉल डी. बिगरला कॅपिटल डी म्हणायचं आणि स्मॉलला स्मॉलर डायमीटरला स्मॉल डी म्हणून घ्यायचं. इथं काय? 2D डिवायडेड बाय डी मायनस स्मॉल डी. 2D डिवाइड बाय डी मायनस स्मॉल डी. हा तुम्हाला काय करावं लागेल? यूज करावं लागेल फॉर्म्युला. मग 2 इंटू डायमीटर किती आहे? 26 डिवायडेड बाय 26 मायनस 24. चला वेलॉसिटी रेशो कॅल्क्युलेट करा किती येते. वेलॉसिटी रेशो कॅल्क्युलेट करा किती येते. वेलॉसिटी रेशो 26 येते. ठीक आहे. आता काढायचं काय आपल्याला? एफर्ट काढायचा आहे. ठीक आहे. तर एफर्ट साठी फॉर्म्युला कोणता लागेल? मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा. आता मेकॅनिकल ऍडव्हान्टेज साठी, ठीक आहे, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढता येईल का? पण त्या मेकॅनिकल ऍडव्हान्टेज पण नाही त्याच्यामुळे. कसं काढता येईल सांगा आयडिया? एफर्ट काढायचा आहे आपल्याला. फॉर्म्युलेज बघा, पहिले फॉर्म्युला चेक करा. काय करावं लागेल? हा, पहिले मला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज फाइंड आउट करावं लागेल. करेक्ट आहे का? चेक करा. हे बघा, आपल्याकडं इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय रे? इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय? इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज डिवायडेड बाय VR इंटू 100. तर ह्याच्यामधून मला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज भेटेल. बरोबर काय? ह्याच्यामधून काय भेटेल मला? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. ओके.
आणि एकदा मला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज भेटला तर इझिली मी काय करू शकतो, काय फाइंड आउट करू शकतो सांगा, एफर्ट फाइंड आउट करू शकतो. लक्षात ठेवा. तर आपल्याकडे इफिशियन्सी व्हॅल्यू किती आहे, लेस दॅन 50 आहे, म्हणजे मशीन कोणतं आहे, रिव्हर्सिबल मशीन आहे. व्हेरी गुड. मग आता इथं 45 इक्वल्स टू मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढायचं ऍज इट इज ठेवा, डिवायडेड बाय व्ही आर काढला आताच. व्ही आर ची किंमत किती आहे, 26 इंटू 100. तर आपल्याला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज भेटेल दॅट इज 45 इंटू 26 डिवायडेड बाय 100. किती येते सांगा, 45 इंटू 26 डिवाइड बाय 100 किती येईल, 11.7 बरोबर. आता मेकॅनिकल कोणता मेकॅनिकल ऍडव्हान्टेज भेटला, म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मधून मी हा रेशो घेऊ शकतो, दॅट इज डब्ल्यू अपॉन पी. आणि फाइंड आउट काय करायचं तुम्हाला, एफर्टच फाइंड आउट. देअरफॉर पी इक्वल्स टू काय राहील, डब्ल्यू अपॉन एम ए. डब्ल्यू ची किंमत किती, 8000 होल डिवायडेड बाय 11.7, म्हणजे तुमचा पी एफर्टची किंमत किती ते बघा, 683.76. ठीक आहे, न्यूटन. ठीक आहे, न्यूटन. न्यूटन. ओके. नेक्स्ट आता काय करायचं तुम्हाला थर्ड स्टेप मध्ये, ठीक आहे, थर्ड स्टेप मध्ये लोड लॉस्ट इन फ्रिक्शन फाइंड आउट करायचंय. तर तुम्हाला मी फॉर्म्युला लिहून दिला होता लोड लॉस्ट इन फ्रिक्शन साठी, पी इंटू व्ही आर मायनस डब्ल्यू, बरोबर का, चेक करा. हाच फॉर्म्युला आहे, पी इंटू व्ही आर मायनस डब्ल्यू. हे कशाचा रेशो आहे किंवा व्हॅल्यू कशाचा आहे, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. आता सगळे व्हॅल्यूज माहित आहेत आपल्याला. ह्याची किंमत आहे आत्ताच आली, दॅट इज 683.76 इंटू व्ही आर ची किंमत 26 मायनस डब्ल्यू ची किंमत आहे 8000. चला कॅल्क्युलेट करा. लोड लॉस्ट इन फ्रिक्शन येईल तुमचा किती येईल ती बघा, कुठे कॅल्सी, किती 5 किलो आहे का कॅल्सी, का 10 किलो आहे, बरं. किती, 9077.76. ओके. तर हे तुमचा कशामध्ये येईल, न्यूटन मध्ये येईल. लक्षात आलं. तर अशा पद्धतीनं हा वाला क्वेश्चन तुम्हाला एकदम फॉर्म्युला बेस्ड आहेत, फॉर्म्युले माहित असतील तर सॉल्व्ह करता येतो. आणि हे के स्कीम समर 24 म्हणजे रिसेंट मध्येच विचारलेला क्वेश्चन आहे. आणि कंपल्सरी एक वेस्टर्न्स डिफरन्शियल पुल्लीवर विचारणार, म्हणजे विचारणार 4 मार्क पक्के. कधी पक्के होणार, जेव्हा तुम्हाला या बेसिक फॉर्म्युलेस माहित असतील. ठीक आहे, चलो नेक्स्ट लिहून घ्या, क्वेश्चन लिहून घ्या, क्वेश्चनचं सोल्युशन. विंटर 17 मध्ये आलेला क्वेश्चन, थोडंफार चेंज आहे लिटिल बिट, बाकी सगळ्या फॉर्म्युला तेच यूज करायचे. ओके. तर हे कोणत्या टाईपचा आहे पुल्ली, वेस्टर्न डिफरन्शियल पुल्ली. तर फॉर्म्युला तुम्हाला प्रिव्हियस वालाच यूज करायचा आहे, दॅट इज वेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला यूज करायचा आहे 2d डिवायडेड बाय डी मायनस स्मॉल डी. ओके. तर पहिले सोल्युशन काय काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये बघा. फर्स्ट लोअर आणि अप्पर ब्लॉक दिला, अप्पर ब्लॉकच्या डायमेन्शन दिलेले आहेत, म्हणजे टू पुल्लीचे डायमेन्शन दिलेत. दॅट इज फर्स्ट आहे रेडियस किती आहे, फर्स्ट 125 अँड अदर 115 आहे. म्हणजे पहिल्या याला कॅपिटल डी कन्सिडर करा, बरोबर का, कॅपिटल डी कन्सिडर करायचं. मग कॅपिटल डी ची किंमत किती आहे, 125. ठीक आहे, कॅपिटल डी ची किंमत 125 आहे, बट ते रेडियसच्या फॉर्म मध्ये 2 टाइम्स ऑफ काय करावं लागेल, आर करावं लागेल. रेडियस दिलेला आहे, मग 2 इंटू 125 म्हणजे हे किती येईल, 250 mm. त्याच्यानंतर स्मॉल डी ची किंमत, जे की लोअर डायमेन्शन आहे, किती लोअर डायमेन्शन, रेडियस आहे 115, मग त्याला ट्वाइस आर केलं तर काय भेटते, डायमीटर. मग 2 टाइम्स ऑफ 115, ह्याची किंमत किती येईल, 200
30 mm. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथं इफिशियन्सी दिलेला आहे. मशीनची इफिशियन्सी 40 आहे. म्हणजे मशीन कोणत्या टाईपचं आहे? रिव्हर्सिबल टाईपचं आहे. म्हणजे इथं इफिशियन्सीची किंमत किती आहे? पर्सेंटेज मध्ये दॅट इज 40%. बट तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे? एफर्ट फाइंड आउट करायचा आहे. एफर्टच्या सोबत तुम्हाला लोड माहित पाहिजे. एफर्ट किती लावायला हे कशावर डिपेंड राहील? लोडच्या याच्यावर डिपेंड राहील, लोडची क्वांटिटी. एफर्टला कशात देतो आपण? पी न देतो. एफर्ट विल बी डिनोटेड बाय पी. आणि लोड तुम्हाला दिलेला आहे तर किती? 1500 न्यूटन. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं सेम पॅटर्न ऍज युजल आपण जसं केलं इथं. डाटा चेंज काय आहे याच्यामध्ये? रेडियस दिले होते, त्याला ट्वाइस करून डायमीटर काढले, एवढंच फरक आहे. तर फर्स्ट काय काढो? वेलॉसिटी रेशिओ. तर वेस्टर्न्स डिफरन्शियल पुल्लीसाठी काय फॉर्म्युला आहे? 2 कॅपिटल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी मायनस स्मॉल डी. 2 टाइम्स ऑफ डी ची किंमत किती आहे? 250 डिवायडेड बाय 250 मायनस 230 किती येते बघा? 25 येते का? 25. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता इफिशियन्सीचा फॉर्म्युला दॅट इज मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवाइड बाय वेलॉसिटी रेशिओ इंटू 100. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. देअरफॉर एम ए ची किंमत किती? एम ई काढावं लागल, त्याच्यावरच आपलं एफर्ट निघतो. व्ही आर ची किंमत 25 इंटू 100 आणि इथं इफिशियन्सी आहे 40. देअरफॉर काय येईल इथं? तर एम ए इक्वल्स टू 40 इंटू 25 डिवायडेड बाय 100. त्याला कॅल्क्युलेट करा किती येते. आय थिंक 10 येईल. हे 1 जार, हे 4 जार, 4 1 जार 4, 4 10 जार 40. 0.65. 40 इंटू 25 डिवाइड बाय 100 किती आलं? 10 येते. ठीक आहे. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज किती आलं? 10 आलं. आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा रेशो काय राहते? डब्ल्यू बाय पी इक्वल्स टू 10 आहे. काढायचं काय? एफर्ट. मग एका साईडला एफर्ट ठेवायचा. एफर्ट इक्वल्स टू डब्ल्यू डिवायडेड बाय 10. याचाच अर्थ काय? 1500 डिवायडेड बाय 10. मग तुमचा एफर्ट किती लागणार? सॉरी, एफर्टच आहे ना? हा, एफर्ट किती लागणार? 150 न्यूटनचा लागणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय चेंजेस काय? रेडियसच्या फॉर्म मध्ये तुम्हाला काय दिलेले आहेत? व्हॅल्यूज दिलेले होते. ठीक आहे. तर गेल्या याच्यामध्ये फक्त फॉर्म्युला लक्षात कोणता ठेवायचं? वेस्टर्न्स डिफरन्शियल पुल्लीसाठी व्हेलॉसिटी रेशोचा. बाकी ऍज युजल आपल्या मेकॅनिक्स मध्ये जे यूज केलं आपण लॉ ऑफ मशीन्स मध्ये, तेच यूज करायचे. ठीक आहे. तर एक क्वेश्चन तुम्हाला कशावर पडेल? सिंपल लॉ ऑफ मशीन वर पडेल. त्याच्यानंतर नेक्स्ट कशावर पडेल तुमच्या? काल आपण स्क्रू जॅकचा प्रॉब्लेम घेतले होते, आणि हा वाला थर्ड टाइप दॅट इज डिफरन्शियल पुल्ली. या 3 क्वेश्चन्स तुम्हाला पडणार म्हणजे पडणार. कशामध्ये? मेकॅनिक्स मध्ये पडणार आहे. म्हणजे तुमचा हा स्लॉट म्हणजे 12 मार्काचा स्लॉट फिक्स होतो. हे जर समजा 3 प्रॉब्लेम केलेत. ठीक आहे. तर ह्या डिफरन्शियल पुल्लीवरच्या घेतलेत. काही क्वेश्चन्स आपण स्क्रू जॅकचे पण घेऊत आपण ऑनलाईन मध्ये युट्यूबवर. आणि नेक्स्ट आहे सिंपल मशीनचे पण, म्हणजे सिंपल लॉ ऑफ मशीन वर पण घेणार आहेत. ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन जे आहे तुम्हाला बाकीच्या कशावर? लॉ ऑफ मशीन वर भेटेल आपल्या युट्यूब चॅनलवर. ओके.